प्रणाम. आता मी नवी पद्धत थोडी सुरू केली आहे. मला पण तिचा उपयोग करताना थोडंसं अडखळल्यासारखं होत आहे, पण अचूक माहिती मिळावी. कारण केवळ हातवारे आणि केवळ अभिनय आणि केवळ आवाजाचे चढ उतार याच्याकरता तुम्ही हा काही वन मॅन शो पाहत नाही. तुम्ही काहीतरी वेगळी गौप्यस्फोटात्मक अशी माहिती मिळेल म्हणून पाहता. तर मग ती अचूक आली पाहिजे. त्यात चुका होता कामा नये. म्हणून मी आता नोट्स काढतो आणि त्या माझ्या बोलताना हाताशी मोबाईलमध्ये ठेवतो. तुम्हालाही थोडंसं असं वाटत असेल, अरे ओघवत या भाषेत तुम्ही बोला ना, असं काय भाषण करा, संभाषण करा तुमच्या स्टाईलनी. हे काय सारखं खाली डोकवता, पण मला त्याची गरज वाटते. याचं कारण त्यामुळे अचूकता येते. लोकांना माहिती जी मिळते ना, ती कुठे इकडे इकडे होत नाही आहे. असं मोघम बोलताना ती पसरट होते. आता मी एक महत्त्वाचा खुलासा करतो आहे की हा खोक्या 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 या संदर्भामध्ये पहिली गोष्ट अशी की हा सुरेश धस यांचा वाल्मिक कराड आहे. काय म्हटलं मी? तो सुरेश धस आमदार जे सातत्याने पंकजा मुंडे विरुद्ध देखील आणि धनंजय मुंडे विरुद्ध देखील आवाज उठवत आहेत, त्यांचा वाल्मिक कराड म्हणजे हा खोक्या आहे सतीश भोसले. आता त्याच्या अटकेच्या बातम्या सगळीकडे आल्या आहेत, त्या तुम्ही वाचल्या आहेत. मला रिपीट नाही करायचं, माझ्याकडे ते परत रिपीटमध्ये खूप आलं आहे. पण काही गोष्टी आलेल्या नाही आहेत आणि मला त्या माझ्या एका मित्राने, औरंगाबादचा मित्र आहे, तो पत्रकार आहे तिथे, त्यांनी मला पाठवल्या आहेत नोट. ती मेसेज माझ्याकडे हा आहे. तर त्याला ते प्रयागराजला पकडलं वगैरे सगळीकडे आलं. तेच तुम्हाला सांगण्यापेक्षा ही जी माहिती आहे ही नाही आलेली कुठे, म्हणून मी ती तुम्हाला सांगतो. माझ्या मित्राने पाठवलेली माहिती अशी आहे की सतीश भोसले म्हणजे हा जो आपला खोक्या आहे, त्याचा वकील शशिकांत सावंत आहे. त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. दरम्यान त्याला आधीच अटक झाली, त्यामुळे त्या अटकपूर्व जामिनाचा विषय संपलेला आहे आता. पण त्यांनी जो युक्तिवाद केला अटकपूर्व जामीन का पाहिजे, त्याच्यात जी माहिती दिली ती सगळ्या चॅनल्सनी दडवली. याचं कारण असं की एकदा एकाला ठोकायचं असं ठरवलं की चॅनलवाले सगळी माहिती देत नाही, एकांगी आपल्याला पूरक एवढीच देतात. आपण काही कोणाचे बांधील नाही, आपण कोणाचे काही चार हे केलेले नाही आहेत, उपकार नाही आपल्यावर कोणाचे. आपण जे आहे ते सांगितलं पाहिजे. तर त्या शशिकांत सावंत म्हणून त्याने वकील आहे त्यांचा या खोक्याचा, त्यांनी केलेला युक्तिवाद आहे. त्यांनी पहिली गोष्ट त्याच्यामध्ये असं सांगितली की शिरूर पोलीस ठाण्यामध्ये ढाकणे यांनी जो गुन्हा दाखल केलेला आहे, त्याचा जो FIR आहे, त्यामध्ये सतीश भोसले हा मुख्य आरोपी नाहीच. तो फरार आहे, त्याच्या क्लिप्स आल्या, त्याचे व्हिडिओ आले, म्हणून त्याच्यावर सगळं फोकस झालेलं आहे. पण तो पहिल्या क्रमांकाचा, दुसऱ्या तिसऱ्या नाही, तो चौथ्या क्रमांकाचा आरोपी आहे. तर त्यांनी म्हटलं की पहिले जे 3 आरोपी आहेत त्यांचं काय झालं सांगा. त्यांचं काय झालं? त्यांना पकडलंत का तुम्ही? त्यांना हजर करताय का खोक्याला टार्गेट करताय? हे त्याचे वकील जे आहेत शशिकांत सावंत त्यांनी म्हटलं आहे. दुसरं त्यांनी असं म्हटलं आहे की ज्यांच्याशी मारामारी झाली ही, ते जे ढाकणे कुटुंबीय आहेत, त्यांच्यावरही ॲट्रॉसिटी आणि पॉक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यांनी म्हटलं की ढाकणे कुटुंबाच्या संदर्भामध्ये पोलीस काहीच निवेदन कसं देत नाही आहे, कोर्टामध्ये काही येत कसं नाही आहे. ह्यांनी ते परत त्या आपल्या यांच्या देशमुखांच्या प्रकरणासारखं होतं आहे की देशमुखांनी खंडणी मागायला आलेल्या लोकांवर हल्ला चढवला आणि मग त्यांच्यावर हल्ला झाला. कारखान्याला खंडणी द्यायला लागू नये म्हणून ते मध्ये पडले. इथे परत असं आहे की ढाकणे त्याच्यावर वकिलांनी असा युक्तिवाद केला, कोर्टामध्ये केला आहे, त्यामुळे तो ऑन रेकॉर्ड आहे. याचा अर्थ असा आहे की घटनेच्या दिवशी ढाकणे कुटुंबाच्या वतीने सतीश भोसलेच्या नातेवाईकांना अल्पवयीन मुलीची छेड काढण्यात आली होती. सतीश भोसलेच्या नातेवाईकांपैकी अल्पवयीन मुलीची छेड काढली होती. तेव्हा बीड पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात गुन्हा दाखल झाला होता. हे सगळं प्रकरण कसं केलं आहे पोलिसांनी, असं त्याचे वकील जे सांगतायत ते असं सांगतायत की हा प्रकार सगळा सतीश भोसले आणि ढाकणे कुटुंबाच्या मारामारीचा जो आहे, ज्या व्हिडिओवरून ही सगळे गुन्हे दाखल केले, त्याला पकडला आहे, एकदम इंटरनॅशनल क्रूक असावा तशा रीतीने,
तर त्यांनी असं कोर्टामध्ये युक्तिवाद केला आणि कोर्टाच्या पुढे कागदपत्र ठेवले FIR. त्याच्यात त्यांनी म्हटलं की दोन्ही गटांमध्ये दोन्ही जणांनी आता क्रॉस कंप्लेंट हे कॉमन आहे, कोणी एकाने केली की दुसराही करतो. त्या दोन्ही गटांमध्ये तडजोड झाली होती आणि एकमेकांविरुद्ध गुन्हा दाखल करायचा नाही असं ठरलं होतं. शशिकांत सावंत जे आहेत ह्याचे वकील या खोक्याचे, त्यांनी असं सांगितलं की शशिकांत सावंत त्यांनी असं सांगितलं की त्यांची तडजोड झाली होती. मारामारीचा व्हिडिओ खरा आहे का? खरा आहे. खोक्या वाल्मिक करारचंच दुसरं रूप होतं का? होतं. त्या धनुच्या हाताशी वाल्मिक करार होता तर धस यांच्या हाताशी खोक्या होता का? होत्या. काही फरक नाही दोघांमध्ये, पण मग सुरेश धस आणि यांच्यामध्येही फरक नाही. आणि त्याच्या संदर्भात त्यांनी सांगितलं की गुन्हा दाखल करायचा नाही असं आमचं ठरलं होतं. आमचा हा जो खोक्या आहे तो आणि बरं समोरून ज्यांनी कंप्लेंट केली ढाकणे त्यांनी असा आरोप केला आहे की आता सुरेश धस यांच्या विरुद्ध वादळ उठवायचं, त्यांनाही पेचात पकडायचं, त्यांनाही ट्रॅपमध्ये घ्यायचं आणि त्यांनी जसं धनूला बदनाम केलं तसं त्यांनाही बदनाम करायचं, याचं एक प्रेशर सरकारमध्ये कुठेतरी धनंजय मुंडेंच्या समर्थकांकडून निर्माण झालं. हा आरोप आहे त्याचा. आणि त्यामुळे सुरेश धसही कसे आका आहेत हे सिद्ध करण्यासाठी एक तडजोडीने मिटलेलं प्रकरण पुन्हा पोलिसांनी दबाव आणून त्या ढाकणे कुटुंबावर की तुम्ही पण क्रॉस कंप्लेंट त्यावेळेला मागे घेतली होती, पॅचअप झालं होतं, ते सोडा, आता आम्हाला वरतून सूचना आहेत, वरतून की कुठल्याही परिस्थितीमध्ये या खोक्याला पकडायचं आहे सुरेश धसांना बदनाम करण्यासाठी, तर त्याला अटक करा. मग त्याला अटक करा असं ठरल्यानंतर कंप्लेंट पाहिजे ना, म्हणून मिटलेलं प्रकरण, क्रॉस कंप्लेंटमध्ये गेलेलं प्रकरण, तडजोड झालेलं प्रकरण दिलीप ढाकणे यांनी सतीश भोसले यांच्या विरोधात राजकीय दबावामुळे गुन्हा दाखल केला. मग अर्थातच ते क्रॉस कंप्लेंटचं चक्र सुरू झालं. त्याच्यामध्ये 2 दिवसापूर्वी ढाकणे यांच्या विरोधात हे पॉक्सो आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला, तो यांच्याकडून आला. सतीश भोसले यांनी ढाकणे यांना जर मारहाण केली असती तर ते आपल्या बापाला गाडीतून खाली उतरवून ढाकणेंना दवाखान्यात घेऊन का गेले असते? मारणारे हात कधी वाचवत नाही असे सतीश भोसले यांच्या वकिलांनी सांगितले. हे कुठेही आलं नाही बघा. हे मला स्वतःला याच्यामध्ये असं दिसतंय की आणि तो मुलाखती देत होता, ही पण गंमत नाही का हो? पोलिसांना सापडत नव्हता आणि तो सर्रास TV चॅनल्समुळे, TV चॅनलवाल्यांना नेहमीच असं होतं. नेहमी TV चॅनलवाले हल्ली आंतरराष्ट्रीय फरारी गुन्हेगारांच्या पण मुलाखती भारतात असताना घेतात आणि नंतर ते पळून गेल्याचं सरकार जाहीर करतं. तसं इथे आहे की तो मुलाखती देत फिरत होता खोक्या आणि त्याला पकडलं जाऊ शकत नव्हतं. ओके, पुढे तो सरेंडर होणार होता. आणखीन एक बातमी आहे, ती याच्यात नाही आहे, ती दुसऱ्या मेसेजमध्ये. तर दुसरा एक मेसेज माझ्याकडे असंच माझ्या मित्राचा आलेला आहे तिकडून. तो मला म्हणाला की ॲक्च्युली हा वाल्मिक करार जो आहे तो जसा सरेंडर झाला स्वतःहून, तसंच हा पण सरेंडर होणार होता आणि तसं ठरलं होतं. आणि तो प्रयागराजला UP पोलिसांना सापडला नाही तर तो सरेंडर झाला. UP पोलीस स्टेशनमध्ये ते कुठलं तरी नाव दिलं आहे त्यांनी, तिथे तो गेला आणि त्यांनी सांगितलं की मी तो जो वॉन्टेड आहे तो मी आहे. मग UP पोलिसांनी सांगितलं बस आणि यांना कळवलं. मग यांची पथकं ऑलरेडी कळल्यामुळे गेलीच होती तिकडे, पण त्याची लोकेशन लोकेट होत होती, तर त्यामुळे ते झालं. त्यानंतर त्यांनी आता ते त्याला हजर करणार आहेत वगैरे. मी बाकी ही माहिती आहे ही सगळी आलेली आहे, पण आता त्याच्यामध्ये TV वर न सांगितलेली माहिती तेवढीच फक्त मी सांगतो. तो सुरेश धस यांचा वाल्मिक कराड मी बोललो, तो त्यांचा कट्टर कार्यकर्ता आहे आणि तो त्यांची सगळी कामं जशी धनूची हा करत होता तशी करत होता. त्याची शिरूर कासार परिसरात दहशत होती. त्याला खोक्या पार्टी असं म्हटलं जायचं आणि VIP कार, हेलिकॉप्टर वगैरे असं सगळं. तो गोल्डमॅन म्हणून पण प्रसिद्ध होता. तो पैसे उधळत होता आणि गेल्या 7 वर्षापासून सुरेश धस यांच्या विजयामध्ये प्रत्येक त्याचा वाटा होता. म्हणजे दहशत आणि पैसे वाटणं याच्यामध्ये. आणि तो कायम लोकांच्या गराड्यात असायचा आणि पैसे वाटत असायचा.
अशा एखाद्या कुबेराप्रमाणे असंही आहे. जी काही माहिती इतरत्र आली ती मी देत नाही तुम्हाला हे वाढू नये म्हणून. तर हां, आता सुरेश धस काय म्हणत होते आधी, वाल्मिक कराडला तुम्ही आरोपी केला आहे, तर त्याचा आका म्हणून याला तुमच्या धनंजय मुंडेला तुम्ही सहआरोपी करा. आता तोच डाव यांनी धनंजय मुंडेंनी त्यांच्यावर उलटवला आहे. असा तो स्वतः बोलला नाही आहे, पण त्याच्या कार्यकर्त्यांनी आणि त्याच्या बाजूचे जे पत्रकार आहेत धनंजयच्या, त्यांनी हा जोरदार हे केला आहे की सुरेश धस यांचा तो काय वाल्मिक कराड राजीनामा याला का द्यायला लागला धनंजय मुंडेला, तर वाल्मिक कराड त्याचा कार्यकर्ता आहे म्हणून, त्याची इन्व्हॉल्वमेंट नाही त्याच्यामध्ये डायरेक्ट, हे फडणवीसांनी सांगितलं आहे ना स्वतः. आता इथं तोच मुद्दा घेऊन त्यांनी म्हटलं आहे की त्यांचा तो कार्यकर्ता आहे वाल्मिक कराड म्हणून जर धनंजय मुंडेला राजीनामा द्यायला लावला तर सुरेश धस यांचा हा कार्यकर्ता आहे, तर सुरेश धसांना सहआरोपी करा. अजून धनंजय मुंडेला केलं नाही, पण एक सांगतो तुम्हाला, जर धनंजय मुंडेला सहआरोपी केलं चुकून तर सुरेश धस आमदार यांना देखील सहआरोपी केलं जाईल खोक्या प्रकरणात. हे माझं भविष्य ऐकून ठेवा, ते दिलेल्या माहितीच्या आधारेच आहे. पण त्याच्यावर ते वैतागले. सुरेश धस यांना विचारले असता सहआरोपी करा म्हणून, ते चांगलेच चिडले आणि म्हणाले सहआरोपी करायला तो काय भाजीपाला आहे का, असे कसे कोणी सहआरोपी होतील. आता हा प्रश्न त्यांना धनंजय मुंडेचं प्रकरण काढताना पडला नाही. तो चुकला, ही तो आरोप आहे, त्याला शिक्षा झाली पाहिजे, मी हस्तक्षेप करणार नाही. असे कुणी कसेही सहआरोपी होतात का असं त्यांनी म्हटलं. पण अर्थात त्यांनी ही भूमिका धनंजय मुंडेंबाबत घेतली नाही. आजही ते आग्रही आहेत की त्याला सहआरोपी करा. एनिवे, ही जरा थोडी वेगळी माहिती वाटली आणि तुमच्याशी शेअर करावीशी वाटली म्हणून ऑथेंटिक मेसेजच्या आधारे मी शेअर केली. धन्यवाद.